नमस्कार. आज आपण खेड जिल्हा रत्नागिरी येथे आलेलो आहोत. आपले डिस्ट्रीब्युटर प्रदीप जाधव आणि अनुष्का जाधव हे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत. तर त्यांना आपण भात या पिकासाठी आपलं भूवस्त्र दिलं होतं. आता रिझल्ट तर व्यवस्थित आहे, तरी देखील आपण त्यांना विचारू की तुम्हाला रिझल्ट हा कसा वाटतो. नमस्ते हो सर. नमस्कार. हां, रिझल्ट आज हा बरोबर आहे, व्यवस्थित आहे. ह्याच्यामुळं आम्ही पातळ लावलं तरी पण रिझल्ट चांगला आला आहे. आपल्या तुमच्या वस्तूमुळे ते आपल्या ह्याच्यामुळं भूवस्त्र वस्त्र त्याच्यामुळे चांगले लोंब आले. बस एवढं बाकी चांगलं आलं पहिल्यापेक्षा बरं आलं. गेल्या वर्षी काहीच नव्हतं आला. ओके. आलं पण अंदा फुल आलाय, भरपूर आलाय. म्हणजे लावण्याच्या मनाने भरपूर भरपूर आलं. आला. म्हणजे भूवस्त्र वापरल्यामुळं हां. त्याचा फरक पडलेला आहे. फरक पडला, भरपूर फरक पडला. तरी पण पातळ लावलेला आहे. आमची घट लावली असते पण पातळ लावून पण चांगला तुम्ही समाधानी आहात मॅडम? हो, हो. आपण समाधानी आहात. हो, हो. हां? तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल, हे आपलं वापरलं पाहिजे का नाही? हां? आता मी आजूबाजूच्या सर्वांना सांगणार आहे हां. की हा खत वापरा. तर आपलं इंडिया ॲग्रोचं हे जे प्रॉडक्ट आहेत ते म्हणजे एक विषमुक्त आहे. जर तुम्हाला विषमुक्त शेती करायची असेल तर विषमुक्त शेती करून आपलं शरीर हे रोगमुक्त होणार आहे. आज इंडिया ॲग्रोचा एकच वादा की शेतकऱ्यांचा खर्च कमी आणि जादा उत्पन्नाचा वादा.